नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला स्वागत आहे दिशा इनिशिएटिव्ह या प्लॅटफॉर्मवर। मी अखिल सर, संचालक एमपीएससी हब प्लॅटफॉर्म। आज आपण समाज सुधारक या टॉपिक पासून सुरुवात करत आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे की समाज सुधारक हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असतात। त्याचबरोबर सामान्य जीवनात सुद्धा मोटिवेशनसाठी सुद्धा समाज सुधारक वाचलं पाहिजे। आपण पहिले समाज सुधारक घेत आहोत, ते आहेत महात्मा ज्योतिबा फुले। आता प्रत्येकाला माहित असतं महात्मा ज्योतिबा फुल्यांनी काय केलं समाजासाठी असेल। ओके, तर आपण संपूर्ण माहिती इथं बघणार आहोत। ओके, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 1827 ला झालेला आहे आणि यांचा मृत्यू 1890 ला झालेला आहे। आता बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 ला सातारा जिल्ह्यातील कडगुण या गावी त्यांचा मूळ गावी झालेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्याचबरोबर 11 एप्रिल हा राष्ट्रीय शिक्षक हक्क दिन म्हणून पुण्यामध्ये साजरा केला गेलेला होता आणि साजरा केला जातो। त्याचबरोबर महात्मा फुले यांचे मूळ नाव ज्योतिबा गोविंदराव फुले हे होते। कोणते नाव होते रे? ज्योतिबा गोविंदराव फुले होते। त्यांच्या आईचे नाव चिमणाबाई होते। त्यांच्या आईचे नाव काय होते? चिमणाबाई होते। तर आजोबांचे नाव शेरीबा हे होते। आजोबांचे नाव काय होते? शेरीबा हे होते। ज्योतिबा हे 1 वर्षाचे असताना त्यांच्या आईचा मृत्यू झाला। नंतर ज्योतिबांचा सांभाळ त्यांची आत्या सगुणाबाई यांनी केली। ते 1 वर्षाचे असताना त्यांचा काय झालेला आपल्याला सांगता येतं इथं की 1 वर्षाचे असताना आईचा मृत्यू झाला आणि त्यानंतर ज्योतिबांचा सांभाळ कोणी केलेला आहे रे? त्यांची आत्या सगुणाबाई यांनी केलेला आहे। तर ज्योतिबांचे मूळ आडनाव काय होते रे? गोरे होते। काय होते रे? गोरे होते। आणि ज्योतिबांच्या आजोबांचा फुलांचा व्यवसाय होता। कशाचा व्यवसाय होता? फुलांचा व्यवसाय होता। कालांतराने त्यांचे फुल व्यवसायाहून फुले असे नाव झाले। म्हणजे त्यांचा जे आजोबा असतील, पंजोबा असतील किंवा वडील असतील, त्यांचे ते काम कोणते करायचे रे? तर ते फुलांचे काम करायचे। त्यांचा व्यवसाय होता फुलांचा, त्यामुळे त्यांचा व्यवसाय असल्यामुळे त्यांचा कालांतराने काय झालेला आहे रे? त्या व्यवसायावरून त्यांचा आडनाव काय पडलेला आहे? फुले हा पडलेला आहे, तर सांगता येते। ज्योतिबा हे जातीने क्षत्रिय माडी होते। कोणत्या समाजाचे होते रे? क्षत्रिय माडी होते। आपल्या इथं लक्षात घ्यायचे आहेत। सार्वजनिक काका आणि राघव भांडारकर हे ज्योतिबा फुल्यांचे वर्गमित्र होते। कोण होते रे? सार्वजनिक काका आणि भांडारकर हे ज्योतिबा फुल्यांचे वर्गमित्र होते। आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत। हा प्रश्न तुम्हाला विचारू शकते, IMP आहे तर। ओके, त्यानंतर पुढे रे 1834 ते 1838 मध्ये ज्योतिबांनी प्राथमिक शिक्षण पंतोजीच्या मराठी शाळेत घेतले होते। कुठे घेतले होते? पंतोजीच्या मराठी शाळेमध्ये घेतले होते। आणि ज्योतिबा फुल्यांच्या वडिलांच्या कारकुनामुळे ज्योतिबा शिक्षणापासून काय झालेले होते रे? वंचित झालेले होते। म्हणजे त्या काळी आपण जर बघितलं तर शिक्षणाचा तेवढा प्रचार प्रसार होत नव्हता। सगळे त्या काळी म्हणजे आपण विचार केला तर ब्राह्मणशाही म्हणजे व्यवस्था हे वर्चस्वामध्ये त्यांची होती। त्यामुळे काय झालेला होता रे की आपल्याला सांगता येते की जे अस्पृश्य समाज होता, अस्पृश्य समाजाला डावलला जात होता। त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले असतील किंवा अनेक समाज सुधारक असतील, आपल्याला सांगता येते की त्यांना शिक्षणापासून कुठेतरी वंचित ठेवण्यामध्ये लोक काय करायचे? प्रयत्न करायचे। आपल्याला इथं लक्षात घेता येतं की 1880 मध्ये वयाच्या 13व्या वर्षी त्यांचा विवाह सातारा जिल्ह्यातील धनकवडीच्या खंडोजी सिंधूची नेवसे यांची कन्या होती। कोण होती रे? सावित्रीबाई यांच्याशी त्यांचा विवाह झालेला होता। झगडे पाटील म्हणून ते ओळखले जात होते, हे लक्षात घ्यायचं आहे। त्यानंतर सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यामध्ये नायगाव या ठिकाणी झालेला आहे। ठीक आहे, नायगाव हा काय रे? नायगाव या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे। कोणाचा रे? सावित्रीबाई फुल्यांचा जन्म झालेला आहे। ठीक आहे, म्हणून 3 जानेवारी हा दिवस राज्य स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो। 3 जानेवारी का म्हणून साजरा केला जातो? राज्य स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो। महत्वाचे म्हणजे 3 जानेवारी 2004 रोजी महाराष्ट्र सरकारने सावित्री फुले यांच्या नायगाव जिल्हा सातारा या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक स्थापन केले, घोषित केले आणि ते सावित्रीबाई फुले या देशातील पहिली शिक्षिका व पहिले मुख्याध्यापिका होते। आपल्याला असं सांगता येतं की सर्वात जास्त शिक्षणाचा जो प्रचार प्रसार आहे ते महात्मा ज्योतिबा फुल्यांनी केलेला आहे। आणि त्याचबरोबर मुख्याध्यापिका म्हणून आपल्याला सांगता येते की सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुल्यांनी त्यांना मुख्याध्यापिका म्हणून नाही का काय केलेले होते रे?
बनवलेले होते, इथं लक्षात घ्यायचे आहेत. त्यानुसार आपण पुढे गेला तर महात्मा फुले यांनी त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांना प्राथमिक शिक्षणाचे धडे दिले गेलेले होते आणि सावित्रीबाई यांचे शिक्षण नॉर्मल स्कूल या शाळेत त्यांचे झालेले आहेत. त्यांचे शिक्षक यशवंतराव परांजपे होते, हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. कोण होते रे? यशवंतराव परांजपे होते. सावित्रीबाई फुले यांनी 1854 मध्ये काव्य फुले तर 1892 मध्ये बावनकशी व सुबोध रत्नाकर हे काव्य संग्रह त्यांनी लिहिलेले होते. कोणी रे? सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेले होते. ज्योतिबांची चिंतन शीलता व बौद्धिक कौशल्य पाहून शेजारी राहणारे उर्दू शिक्षक गफार बेग मुन्सी व धर्मोपदेशक लिजिट साहेब यांच्या प्रयत्नाने ज्योतिबांनी काय केलेले होते? खाजगी स्कॉटिश मिशनरी शाळेमध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला होता. इथं आपल्याला लक्षात घेता येतं. ठीक आहे. संस्कृत असेल, व्याकरण असेल, ज्योतिष असेल, विज्ञान असेल, धर्मशास्त्र असेल, या विषयांमध्ये त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि ते अभ्यास कुठे केलेला आहे? शाळेमध्ये केलेला आहे. इथं लक्षात घेता येतं आपल्याला. या शाळेत ज्योतिबांची मैत्री सदाशिव बल्लाळ गोवंडे यांच्या ब्राह्मण मुलाशी त्यांचं झालेलं होतं, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर फुले बंडखोर वृत्तीचे होते. त्यांना राजकीय सामाजिक गुलामगिरी बद्दल चीड होती. कोणाला रे? महात्मा ज्योतिबा फुलेंना. कशामध्ये? राजकीय सामाजिक गुलामगिरी बद्दल त्यांना चीड होती. कारण आपल्याला बघता येते की इंग्रजांचे राज्य इंग्रजांचे राज्य उलथून टाकण्याच्या उद्देशाने त्यांनी 1847 मध्ये ज्योतिबांनी लवजी उस्ताद साळवे त्यांना आपण मांग साळवे सुद्धा म्हणतो, या पैलवानाकडून त्यांनी काय केलेलं आहे रे? नेमबाजी शिकलेली आहे. दानपट्ट्याचे प्रशिक्षण त्यांनी घेतलेले आहेत. परंतु लवकर आपल्या विचारातील फोलपणा त्यांना दिसून आला, हे आपल्याला लक्षात घेता येतं. महत्वाचं म्हणजे आपण लक्षात घेतलं की महात्मा ज्योतिबा फुल्यांनी शिक्षणाचे माहेरघर 1848 मध्ये त्यांनी काय केलेलं आहे रे? पहिली मुलींची शाळा त्यांनी ओपन केलेली आहे, सुरू केलेली आहे. आपण कुठेतरी महात्मा ज्योतिबा फुले असतील किंवा महापुरुष असतील, समाज सुधारक असतील, यांचं आपण वाचन कुठेतरी कमी करतो. कारण आपल्याला आता बऱ्याच आवाका वाढलेला आहे, मोबाईलचा जग आलेला आहे. आम्ही कुठेतरी समाज सुधारकाला आम्ही डावलतोय, कारण दुसऱ्या गोष्टी आम्हाला हवी होत आहेत, हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. समाज सुधारक जेव्हा आपण वाचतो ना, त्यावेळेस स्वतः सेल्फ मोटिवेशन होत असतो, हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचे आहे. पुढे काय केलेलं आहे? फुले यांच्या संस्कृत मधील वज्रसूची व कबीरांची विप्रमती या ग्रंथातील काही भागांचा इथं प्रभाव पडलेला आहे फुल्यांवर, महात्मा ज्योतिबा फुल्यांवर. संत तुकाराम असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, मार्टिन लुथर किंग असतील, यांच्यापासून अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा त्यांनी घेतलेली आहे. 1847 मध्ये थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन या पुस्तकाचा त्यांच्यावर प्रभाव पडलेला आहे. हा खूप इम्पॉर्टंट आहे. कंबाईनला सरळ प्रश्न आलेला होता, पण कोणता रे? 1847 मध्ये थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन या पुस्तकाचा त्यांच्यावर प्रभाव पडलेला होता. थॉमस पेन यांची इतर पुस्तके सुद्धा आहेत. त्यांचं नाव आहे जस्टिस अँड ह्युमॅनिटी आणि कॉमन सेन्स, एज ऑफ रिजन व राईट्स ऑफ मॅन, हे सुद्धा पुस्तकं आहेत. यावर सुद्धा पोलीस भरतीला प्रश्न आलेला आहे आणि तुमचा कंबाईनला सुद्धा प्रश्न आलेला आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 1848 मध्ये ब्राह्मण मित्राच्या वरातीमध्ये एक माण्याचा मुलगा म्हणून ब्राह्मणांनी त्यांचा अपमान केला होता, त्यामुळे प्रसंग त्यांच्या जीवनाशी कलाटणी. म्हणजे या ठिकाणी हे जे घटना घडलेली आहे की त्यांनी काय केलेलं आहे रे? की ब्राह्मण मित्राच्या वरातीमध्ये ते गेलेले होते, त्या ठिकाणी एका माण्याचा मुलाला काय केलेलं आहे? ब्राह्मणांनी अपमान केलेला आहे. त्यामुळे त्यांनी समाज सुधारणेचा एक काय केलेला आहे रे? त्यांनी काय केलेलं आहे? समोर दिशा उपलब्ध करून दिलेली आहेत आणि त्यांनी पुढे जाऊन 3 ऑगस्ट 1848 मध्ये पुण्यातील बुधवार पेठ मधील भिड्यांच्या वाडामध्ये ज्योतिबा देशातील पहिली मुलींची शाळा यांनी सुरू केलेली आहे. कधी रे? 3 ऑगस्ट 1848 मध्ये. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. स्वतंत्रपणे मुलींची शाळा सुरू करणारे ज्योतिबा हे पहिले समाज सुधारक होते आणि मुलींच्या शाळेमध्ये स्थापनेच्या प्रेरणा अहमदनगरच्या स्कॉटिश शाळेच्या शिक्षिका म्हणून मिस फरार यांच्याकडून त्यांनी ज्योतिबांनी काय घेतलेले आहेत रे? प्रेरणा घेतलेली आहे, इथे लक्षात घ्यायचे आहेत. त्यानंतर 3 जुलै 1851 रोजी महात्मा फुले यांनी पुण्यातील बुधवार पेठ मध्ये अण्णासाहेब चिपळूणकर यांच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळा ओपन केलेली आहे, सुरू केलेली आहे, हे लक्षात घ्यायचे आहे. पहिली शाळा कधी? 3 ऑगस्ट 1848 ला केलेली आहे. दुसरी शाळा 3 जुलै 1851 मध्ये केलेली आहे. त्यानंतर 17 सप्टेंबर 1851 रोजी पुण्यातील रस्तापेठ येथे मुलींची तिसरी शाळा सुरू केलेली आहे. त्यानंतर 15 मार्च 1852 रोजी वेताळ पेठेमध्ये मुलींची 4थी शाळा सुरू केलेली आहे. जसा आपण विचार केला की 1851 मध्ये अस्पृश्यांसाठी त्यांनी
पहिली शाळा सुरू केलेली आहे. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर पुढे सगळे इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळणारच आहेत. तरी सुद्धा तुम्ही लक्षात घ्या की महात्मा ज्योतिबा फुल्यांनी एक समाज स्थापन केलेला होता. त्या समाजाचं नाव होतं सत्यशोधक समाज. ठीक आहे, कोणता समाज होता रे? सत्यशोधक समाज होता ना. सुद्धा ठीक आहे, सत्यशोधक समाज होता. सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झालेली आहे? 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना झाली आहे. या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून काय समाजाचा प्रचार प्रसार करणे हे त्यांचा उद्देश होता. आणि या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून एक वृत्तपत्र सुद्धा त्यांनी काढलेलं आहे. वृत्तपत्र त्याचं नाव होता दीनबंधू. काय नाव होता रे? दीनबंधू नाव होता. आणि दीनबंधूचे संपादक कोण होते? कृष्णराव भालेकर. कृष्णराव भालेकर किंवा कृष्णराव भालेराव असं आपल्याला इथं सांगता येते. आणि हाच वृत्तपत्र कधी स्थापन झाला रे? 1877 ला स्थापन झालं. 1890 ला हाच वृत्तपत्र मुंबईवरून स्थापन झाला. हा जो दीनबंधू वृत्तपत्र आहे हा कृष्णराव भालेकरांनी सुरू केलेला होता. कुठून रे? पुण्यातून सुरू केलेलं होतं. कुठून रे? पुण्यातून सुरू केलेलं होतं. आणि 1890 मध्ये मुंबईवरून सुरू करणारे नारायण मेघाजी लोखंडे आपल्याला सांगता येतात. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं. समोर पूर्ण इन्फॉर्मेशन येणारच आहे. ठीक आहे, पुढे आपण जाऊया. महत्वाचे 19 मे 1852 रोजी 19 मे 1852 रोजी पुण्यात वेताळपेठेमध्ये ज्योतिबांनी अस्पृश्य मुलांची शिक्षणासाठी पहिली शाळा सुरू केली. इथं 1852 आहे, काही ठिकाणी 1851 सुद्धा आहे. ठीक आहे, दोन्ही लक्षात ठेवा, कन्फ्युजन असतात. ठीक आहे, त्यानंतर 17 सप्टेंबर 1852 रोजी ज्योतिबा फुले यांनी पुण्यात लायब्ररीची स्थापना केलेली आहे. हे लक्षात ठेवायचं, इम्पॉर्टंट आहे. 16 नोव्हेंबर 1852 रोजी पुणे महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य थॉमस कॅन्डी यांनी ब्रिटिश सरकारच्या वतीने पुण्यातील विश्रामबाग वाड्यामध्ये ज्योतिबांचा काय केलेला आहे रे? सत्कार केलेला आहे. इथं लक्षात घ्यायचं. त्यानंतर 10 सप्टेंबर 1853 रोजी महार, मांग, चांभार इत्यादी जे समाज आहेत, लोकास विद्या शिकवणारे मंडळी या नावाची संस्था त्यांनी काय केलेली आहे? सुरू केलेली आहे. त्यानंतर त्यांनी लोकांना शिकवण्याकरिता शिक्षक उपलब्ध व्हावेत यासाठी त्यांनी एक सदरची संस्था चालू केली. आणि ते संस्था म्हणजे कोणती आहे रे? लोकास विद्या शिकवणारी मंडळी असं त्यांनी संस्था स्थापन केलेली आहे. त्यानंतर या संस्थेमार्फत 1858 मध्ये 3 शाळा स्थापन करण्यात आल्या. किती? 3 शाळा स्थापन करण्यात आल्या. इथं लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर ब्रिटिशांनी फुलेच्या स्त्री शिक्षणासाठी दक्षिण प्राइज फंड या सहाय्याने दरमहा 25 रुपये या प्रेरणाप्रमाणे आपल्याला काय दिलेले आहे ते शिक्षणाची काय करण्यात आलेली आहे सहाय्य करण्यात आलेलं आहे. त्यानंतर 1854 मध्ये ज्योतिबांनी स्कॉटिश मिशनरी शाळेमध्ये अर्धवेळ शिक्षकाची नोकरी सुद्धा त्यांनी केलेली आहे. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर महत्वाचे काय सांगता येतं इथं 1855 मध्ये भारतातील पहिली प्रौढांसाठी रात्रशाळा ज्योतिबांनी पुण्यात सुरू केलेली आहे. कुठे सुरू केलेली आहे? पुण्यामध्ये सुरू केलेली आहे. इथं लक्षात घ्यायचं. ओके, 1855 मध्ये ज्योतिबांनी तृतीय रत्न हे नाटक लिहिले आहेत. ब्राह्मण लोक शूद्राशी कशी फसवणूक करतात हे त्यांनी समप्राण या नाटकातून दाखवून दिलेले आहेत. कोणत्या नाटकातून रे? तृतीय रत्न या नाटकातून ते 1855 मध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. हे लक्षात घ्या. त्यानंतर 8 मार्च 1860 रोजी पुण्यात ज्योतिबांनी पहिली पुनर्विवाह घडवून आणलेला होता. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. 1863 मध्ये ज्योतिबा फुलेंनी स्वतःच्या घरीच भारतातील पहिली बाल हत्या प्रतिबंधक गृह स्थापन केलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर पंढरपूर येथेही ज्योतिबांनी बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केलेली आहे. हे प्रश्न तुम्हाला कंबाईनला आणि तुम्हाला पोलीस भरतीला सुद्धा विचारले जातात. हे IMP हा मला सेंटेन्स लक्षात ठेवायचं. निपुत्रिक असताना देखील दुसरे लग्न न करता फुलेंनी बाल हत्या प्रतिबंधक गृहाची काशीबाई ब्राह्मण विधवेचा विवाह यशवंत या मुलगा त्यांचा मुलगा होता. कोणाचा? महात्मा फुलेंचा मुलगा होता यशवंत. त्यांच्याशी दत्तक घेतला होता त्यांचा मुलगा काय घेतलेला होता? दत्तक घेतलेला होता आणि तो डॉक्टर त्याला केलेले होते. 1864 मध्ये पुण्यातील गोखल्यांच्या बागेमध्ये शेरवी जातीतला
पहिला विधवा पुनर्विवाह त्यांनी घडवून आणलेला होता, हे आपल्या इथे लक्षात घ्यायचे आहे. त्यानंतर 1865 मध्ये देशातील विधवांच्या केस रोपणाचे प्रथेला त्यांनी विरोध केलेला आहे. म्हणजे केशवपंत त्यांनी काय केलेला आहे, थांबवलेला आहे. इथं लक्षात घ्यायचे आहे. म्हणजे नाव्यांचा संप त्यांनी केलेला आहे. कधी रे, 1865 मध्ये. कुठे, तळेगाव डमनरे या ठिकाणी, ओतूर या ठिकाणी. ओके, लक्षात घ्यायचं. त्यानंतर 1867 मध्ये रायगड येथील शिवाजी महाराजांची समाधी जीर्णोद्धार करण्याचे महत्वपूर्ण त्यांनी ज्योतिबांनी काम केलेले आहेत. म्हणजे ज्योतिबा फुल्यांनी 1870 मध्ये सुद्धा 1870 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली जयंती साजरी केलेली आहे. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं. ओके. त्यानंतर ज्योतिबांच्या कार्यामुळे सनातनी लोकांनी त्यांना मारण्याकरिता शेंडे व कुंभार या 2 मारकऱ्यांना त्यांनी पाठवलेले होते, परंतु ते मारकरी फुल्यांचे काय झालेले होते रे, अनुयायी झालेले होते. इथं लक्षात घ्यायचे आहेत. त्यानंतर 1868 मध्ये अस्पृश्यांसाठी ज्योतिबांनी त्यांच्या घरातील पाण्याचा हौद खुला केलेला होता. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे इन्फॉर्मेशन आहेत, हे लक्षातच ठेवावं लागणार आहे. 1869 मध्ये छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा ज्योतिबांनी रचला आणि त्यामध्ये ज्योतिबांनी स्वतःला काय केलेलं आहे रे, कुळवाडी भूषण म्हणून उपमा दिलेली आहे. कोणती उपमा दिलेली आहे, कुळवाडी भूषण उपमा दिलेली आहे. 1869 मध्ये ब्राह्मणांचे कसब हा काव्यग्रंथ ज्योतिबांनी लिहिलेला आहे. कोणता काव्यग्रंथ लिहिलेला आहे, ब्राह्मणांचे कसब हा काव्यग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. ओके. त्यानंतर 24 सप्टेंबर 1873 रोजी ज्योतिबांनी पुणे या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. सर्व साक्ष जगतपती त्याला नकोचे मध्यस्थी, हे सत्यशोधक समाजाचे ब्रीद वाक्य आहे. कोणते रे, सर्व साक्ष जगतपती त्याला नकोचे मध्यस्थी, हे सत्यशोधक समाजाचे ब्रीद वाक्य म्हणून आपल्याला सांगता येतं. त्यानंतर 1873 मध्ये ज्योतिबांनी सत्यशोधक समाज मार्फत अस्पृश्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 1873 मध्ये राधाबाई निंबाडकर व सीताराम अल्लाट यांच्या सत्यशोधक समाज पद्धतीने विवाह घडवून आणलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर 1873 मध्येच ज्योतिबांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहून तो अमेरिकेतील गुलामगिरी विरुद्ध लढणाऱ्या निग्रो वंशीयांना किंवा ते काळ्या लोकांना ते अर्पण केलेलं आपल्या इथं लक्षात घ्यायचं आहे. महाराष्ट्रामध्ये फुले यांनी ब्राह्मणोत्तर चळवळीला काय केलेलं आहे रे, नाहीसा केलेला आहे आणि ब्राह्मणोत्तर चळवळीचा पाया घातलेला आहे. हे लक्षात घ्या. ब्राह्मणोत्तर चळवळीमध्ये आपण बऱ्याच बघतो की, तुम्हाला लक्षात घ्या की ब्राह्मण शाहीला म्हणजे ब्राह्मणवादाला त्यांचा विरोध नव्हता. म्हणजे ब्राह्मण लोक सुद्धा त्यांचे मित्र होते ज्योतिबांचे. पण कसं असते की त्या काळी म्हणजे आजही ते प्रथा आपल्याला चालताना दिसते काही प्रमाणामध्ये, की अस्पृश्य समाजावर आजही अन्याय अत्याचार होत आहेत, अस्पृश्य समाजावर आजही शोषण होत आहेत. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं. म्हणजे आपण एवढे शिक्षित झालो पण अजूनही आपण कुठेतरी काय आहे, अशिक्षितपणा आपण दाखवत असतो. हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेंची दूरदृष्टी एवढी होती की त्यांनी शिक्षणावर जास्त भर दिले. शिक्षणाच्या माध्यमातून लोकांना घडवण्याचा प्रयत्न केला आणि ते कोणाच्या माध्यमातून घडवण्याचा प्रयत्न केला, माता सावित्रीच्या माध्यमातून घडवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे स्त्रिया आज जे बसलेले आहेत, जे शिकत आहेत, हे कोणाची देण आहे रे, माता सावित्रीची देण आहे, महात्मा ज्योतिबा फुल्यांची देण आहे. हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे. सत्यशोधक समाजामार्फत दीनबंधू नावाचे वृत्तपत्र निघायचे. 1 जानेवारी 1877 रोजी ज्योतिबांनी सुरू केलेले होते. बघा रे, मी तुम्हाला सांगतो की अजून एक वृत्तपत्र होतं जो सत्यशोधक समाजाचं वृत्तपत्र होतं. त्या वृत्तपत्राचं नाव आहे अंबालहरी. इथं असेल नसेल माहिती नाही, पण अंबालहरी नावाचं वृत्तपत्र होतं. तो सुद्धा मुखपत्र म्हणून आपल्याला सांगता येते. पण मुखपत्र जर विचारलं सत्यशोधक समाजाचा, तर तो आहे दीनबंधू नावाचा वृत्तपत्र, जे 1 जानेवारी 1877 रोजी ज्योतिबांनी सुरू केलेले होते. आणि या वृत्तपत्राचे पहिले संपादक म्हणून आपल्याला सांगता येते कृष्णराव भालेकर हे होते. आणि 1880 साली हे वृत्तपत्र नारायण लोखंडे यांना देण्यात आले. म्हणजे ते संपादक म्हणून झाले. पण 1890 मध्ये मुंबईवरून सुरू करणारे दीनबंधू वृत्तपत्र हे कोण आहेत रे, त्याचे संपादक आपल्याला सांगता येते नारायण मेघाजी लोखंडे आपल्याला सांगता येते. 1875 मध्ये पुण्यातील जुन्नर आणि नगर भागामध्ये आपल्याला शेतकऱ्यांसाठी खतपोडीचे बंड सुद्धा महात्मा ज्योतिबा फुल्यांनी केलेले आहेत. आणि हे 2 वर्ष आंदोलन चालले होते. म्हणजे आपल्याला बघता येईल की 1875 ला दख्खनचे दंगे आणि खतपोडीचे बंड हे 2 आपल्याला सांगता येतात. हे 2 आंदोलने झालेले आहेत. म्हणजे आपल्याला बघता येईल की दख्खनचे दंगे
चे नेतृत्व आपल्याला गवा जोशी सांगता येतात आणि खतपोडीचे बंड करणारे कोण आहेत रे? महात्मा ज्योतिबा फुले आहेत. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे जायचं की 1876 ते 1882 दरम्यान ज्योतिबा फुले हे पुणे नगरपालिकेचे सदस्य होते. आलं लक्षात. आणि या काळात ज्योतिबांनी सामान्य जनतेचे प्रश्न त्यांच्या ब्रिटिश शासनाच्या समोर ठेवले आणि ते विचारण्याचा त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. ठीक आहे, पुढे जायचं. ज्योतिबा फुले यांनी हरी शिंदे, कृष्णराव भालेकर यांच्या मदतीने फुल्यांनी कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग ही बांधकाम कंपनी त्यांनी सुरू केलेली होती. बघा त्या काळी ज्योतिबा फुल्यांनी कंपनी सुरू केलेली आहे. आज आपण काहीच करू शकत नाही. आपल्याकडे सर्व मटेरियल्स उपलब्ध आहे, अभ्यासाचा सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत, तरी आम्ही अभ्यासापासून वंचित राहतो. मित्रांनो, आम्ही सातत्यपूर्ण अभ्यास करत नाही. आम्ही येतो, अभ्यास करतो, सगळ्या गोष्टी करतो, पण आम्ही सातत्य नसतो. 10 तासाचा अभ्यास केला तर उद्याला आम्ही 10 तास करणारच असा विषय नसतो. आम्ही मग उद्या करतच नाही, आम्ही कुठेतरी चालले जातो. मित्रांनो, तुम्हाला जर मोठं व्हायचं आहे तर हे महापुरुषांचे विचार तुम्ही जर आचरणात आणले तर खऱ्या अर्थानं तुम्ही काय करू शकता? महाराष्ट्रातील कळसुबाई शिखर गाठू शकता. हे तुम्ही लक्षात घ्या. किंवा भारतातील तुम्ही काय करू शकता? माउंट एव्हरेस्ट शिखर गाठू शकता. हे लक्षात घ्या. पुण्यातील खडकवासला धरण हे बांधकामामध्ये कंपनीच्या मोलाचे वाटा आहे. बघा रे, खडकवासला धरण हा सुद्धा आपल्याला सांगता ते महात्मा फुलेंच्या मदतीने झालेला आहे. 1877 मध्ये देशात पडलेल्या दुष्काळ दरम्यान पुण्यातील धनकवडी येथे ज्योतिबांनी विद्यार्थ्यांसाठी कॅम्प सुरू केलेला होता. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं दुष्काळा दरम्यान मध्ये. ठीक आहे. 1882 मध्ये शिक्षणासंबंधित असलेल्या हंटर कमिशन पुढे महात्मा ज्योतिबा फुलेंनी साक्ष दिलेले आहेत. आता बघा, हंटर कमिशन कधीची? 1882 ची आहे. आता 1882 ला हंटर कमिशन झाली, त्यामध्ये साक्ष कोणी कोणी दिलेलं होतं रे? पंडिता रमाबाई असतील, महात्मा फुले असतील, सर सय्यद अहमद खान असतील, ठीक आहे, सीताराम चिपळूणकर असतील, ठीक आहे. एवढे लोकांनी काय केलेले आहेत रे? शिक्षणासाठी साक्ष दिलेले आहेत. म्हणजे त्या काळी सुद्धा शिक्षणाचा एवढा पाया रोवला गेलेला होता की त्यांनी शिक्षणाचा प्राथमिक शिक्षण करावं यासाठी हंटर कमिशन पुढे आपले मत मांडलेले होते, साक्ष दिलेले होते. भारतातील शिक्षणाचा अभ्यास करण्यासाठी ब्रिटिश शासनाने हे कमिशन नेमले होते आणि हंटर कमिशन समोर साक्ष देतेवेळी 12 वर्षाखालील मुलांना प्राथमिक शिक्षण व मोफत सक्तीचे घ्यावे यासाठी त्यांनी मागणी केलेली होती. इथं लक्षात घ्यायचे आहे. तर ठीक आहे. त्यानंतर पुढे गेला आपण तर पंडिता रमाबाई व लेले शास्त्री, है ना, पंडिता रमाबाई व लेले शास्त्री यांनी धर्मांतर करू नये म्हणून ज्योतिबांनी प्रयत्न केलेले आहेत. हे लक्षात घ्यायचं. ओके. त्याच्यानंतर आर्य महिला समाजाची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे ना. तर त्यांनी काय म्हटलेलं होतं की धर्मांतर करू नये. कोणी? महात्मा ज्योतिबा फुल्यांनी. 24 सप्टेंबर 1884 साली नारायण मेघाजी लोखंडे यांनी मिल अँड असोसिएशन ही भारतातील पहिली कामगार संघटना ज्योतिबांच्या मदतीने स्थापन केलेली आहे. हे सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे कंबाईनला, PSI STI ला. ठीक आहे. राज्यसेवेलाही प्रश्न आहे. 2 मार्च 1888 रोजी व्हिक्टोरिया राणीचे पुत्र ड्यूक ऑफ कॅनॉट हा भारत भेटीवर आलेला होता. कोण रे? ड्यूक ऑफ कॅनॉट हा व्हिक्टोरिया राणीचा पुत्र होता जो भारतामध्ये आलेला होता. भारतीय शेतकऱ्यांच्या अवस्था हे ब्रिटिशांना समजावून सांगण्याकरिता ज्योतिबांनी पुण्यामध्ये शेतकऱ्यांचा काय केलेला होता? वेशामध्ये स्वागत केलेला होता. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर 11 मे 1888 रोजी मुंबई येथील कोडीवाडा मांडवी या ठिकाणी समारंभामध्ये मुंबईच्या जनतेच्या वतीने राव बहादूर वडेकर यांनी फुले यांना महात्मा ही पदवी दिलेली होती. अरे हे लक्षात घ्या रे, महात्मा ज्योतिबा फुल्यांना महात्मा ही पदवी कोणी दिलेली आहे रे? तर राव बहादूर वडेकर यांनी ना महात्मा ज्योतिबा फुल्यांना महात्मा ही पदवी दिलेली आहे. त्यानंतर 19 जुलै 1887 रोजी ज्योतिबांनी स्वतःचे मृत्यूपत्र लिहिलेले होते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 1889 मध्ये मुंबई अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना राष्ट्रीय सभेमध्ये स्थान नसल्याने राष्ट्रीय सभेमध्ये जोपर्यंत शेतकऱ्यांना जागा मिळत नाही तोपर्यंत राष्ट्रीय सभा हे राष्ट्रीय म्हणून घेण्याचा अधिकार नाही असे महात्मा ज्योतिबा फुले यांनी उद्गार काढलेले होते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. कशाला रे? जे काँग्रेसची अधिवेशन होत होते त्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये राष्ट्रीय सभा आपण काँग्रेसच्या अधिवेशनाला म्हणत होतो, त्यामध्ये राष्ट्रीय सभेस राष्ट्रीय म्हणून घेण्याचा अधिकार नाही, कारण शेतकऱ्यांचे मुद्दे तिथे ठेवत नव्हते, त्यासाठी त्यांनी म्हटलेलं आहे.
28 नोव्हेंबर 1890 रोजी ज्योतिबा फुले यांचा मृत्यू पुणे या ठिकाणी झालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे त्यांची काही माहिती आहे, ते माहिती आपण बघणार आहोत की मुंबईचे गव्हर्नर है ना वाईकाउंट स्कॉटलंड यांनी 1852 साली ज्योतिबा फुले यांच्या शाळेस मासिक 75 रुपये अनुदान मंजूर केलेले होते. किती रे? 75 रुपये अनुदान मंजूर केलेले होते है ना, हे लक्षात घ्यायचं. तसेच ब्रिटिश काळामध्ये दक्षिणा प्राइस फंडाद्वारे ब्रिटिशांना फुल्यांच्या स्त्री शिक्षणाचा दरमाप 25 रुपयांनी मदत केलेली होती. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. वेदाचार हे पुस्तक लिहिणारे धोडीराम कुंभार यांनी प्रथम फुल्यांवर हल्ला केला व त्यानंतर ज्योतिबांचे अनुयायी बनले. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर म्हणजे बघा रे, शिक्षणामध्ये एवढी ताकद आहे की तुमचे हा ना कोण असतील, तुमचे विरुद्ध म्हणजे विरुद्ध तुम्हाला बोलणारे लोक असतील है ना, ते सुद्धा तुमचे काय बनू शकतात रे, मित्र बनू शकतात. म्हणजे शिक्षणामध्ये एवढी ताकद आहे की तुमचा मान सन्मान सुद्धा होऊ शकतो. हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. 1925 मध्ये पुणे नगरपालिकेचे सदस्य केशवराव जेदे यांनी महात्मा फुले यांचा पुतळा पुणे नगर या ठिकाणी है ना पुणे नगरपालिकेमध्ये बसावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे रे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. कोणी? केशवराव जेदे. महत्वाचे विचार केला तर 3 डिसेंबर 2003 रोजी संसदेच्या प्रांगणामध्ये महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे त्यांनी अनावरण करण्यात आलेले आहेत. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पण हे करंटचे मुद्द्यात हे म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवता आले नाही तरी चालेल, पण एक माहिती असावी म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. तुम्हाला ऐतिहासिक दृष्टिकोनातील माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. जसं की 1882 मध्ये ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला आणि या ताराबाईंच्या या ग्रंथातील विचारांना फुल्यांनी पाठिंबा दर्शवलेला होता. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर महात्मा फुले यांनी काव्यात्मक लेखन ओव्यांच्या अभंग ऐवजी अखंड हे नाव दिलेले आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर ज्योतिबा फुले यांनी समाजातील ब्राह्मणवादी लोकांकडून कलंक कसाई व ग्रामरक्षक असे संबोधले जाईल म्हणून ज्योतिबा फुल्यांची असे ग्रंथ संपदा आहेत जे तुम्हाला आता लक्षात घ्यायचे आहेत की 1855 मध्ये तृतीय रत्न नाटक त्यांनी लिहिलेले आहेत. ब्राह्मण लोक हे कनिष्ठांना कसे फसवतात व ख्रिस्त धर्म उपदेशक हे त्यांच्या अनुयायांना कसे सत्य मार्ग दर्शवतात हे त्यांनी निदर्शनात या तृतीय रत्न नाटकाच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेले आहेत. त्यानंतर 1868 मध्ये ब्राह्मणांचे कसब हा काव्यात्मक ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे आणि या ग्रंथाची प्रस्तावना बाबा पद्मजी यांनी केलेली आहे. 1869 मध्ये छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा त्यांनी लिहिलेला आहे. यामध्ये ज्योतिबांनी स्वतःला कुरवाडी भूषण ही पदवी दिलेली आहे. 1873 मध्ये ज्योतिबांनी गुलामगिरी हा ग्रंथ प्रश्नोत्तर स्वरूपात लिहिला व तो अमेरिकेतील काळ्या लोकांना अर्पण केलेला आपल्याला सांगता येतं. ठीक आहे. त्यानंतर 1883 मध्ये शेतकऱ्यांचे असूड हा ग्रंथ लिहून शेतकऱ्यांचा दुःखाचा वाचा फोडलेली होती आणि याच ग्रंथामध्ये विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली आणि गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. हे कुठलं वाक्य आहे रे? शेतकऱ्याच्या असूड या ग्रंथाचे वाक्य आहे. हे महत्वपूर्ण ओव्यांमध्ये ज्योतिबांनी शेतकऱ्यांच्या असूड या ग्रंथात लिहून शेतकऱ्यांना शिक्षणाचे महत्व समजून सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. हे लक्षात घ्यायचं. पुढे 1883 मध्ये ज्योतिबांनी अस्पृश्यांची कैफियत हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर 1885 मध्ये ज्योतिबांनी इशारा या पुस्तकात जातीभेद बाबतचे विचार त्यांनी मांडलेले आहेत. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. 13 जून 1885 रोजी ज्योतिबांनी सत्सार हे मासिक सुरू केले आणि या नियतकालिकेतून ब्राह्मण समाजावर प्रार्थना समाजावर टीका करण्यात आलेली आहे. ठीक आहे. आता ब्राह्मो समाज जर विचार केला तर ब्राह्मो समाजाची स्थापना कधी झालेली आहे? कधी झालेली आहे? 1828 मध्ये. आणि प्रार्थना समाज विचार केला तर प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली आहे? 1867 मध्ये. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. आता 1891 मध्ये सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ ज्योतिबांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. ओके. आणि सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा हेतू या ग्रंथामध्ये प्रतिपादित केला गेला. तसेच या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी मोरो विठ्ठल वाडवेकर यांनी अर्थसहाय्य केलेले आहेत. कशासाठी रे? सार्वजनिक सत्यधर्म यासाठी. सत्यशोधक समाज संस्थेचे विचार दीन बंधू या साप्ताहिक मधून व्यक्त केले जाईल असे त्यांचे मत होते. त्याचबरोबर सार्वजनिक सत्यधर्म हा विश्व कुटुंबाचा जाहीरनामा असे लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी म्हटलेले आहेत. या ग्रंथामध्ये सत्यशोधक समाजाचा बायबल असे त्यांनी विठ्ठल रामजी शिंदे यांनी म्हटलेले आहेत. कोणी रे?
सत्यशोधक समाजाचे बायबल म्हणून विठ्ठल रामजी शिंदे यांनी म्हटलेले आहेत. ठीक आहे, विठ्ठल रामजी शिंदे बद्दल पण आपण शिकणार आहोत, ते सुद्धा महत्वाचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर 1875 मध्ये न्यायमूर्ती रानडे यांनी पुण्यामध्ये आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांची मिरवणूक काढली आणि या ज्योतिबांनी याबाबत ज्योतिबा आणि रानडे यांनी त्यांना सहकार्य केलेले आहेत. हे दोन लोक सहकार्य केलेले आहेत. स्वामी विवेकानंद यांची काय करण्यात आलेली आहे, पुण्यामध्ये मिरवणूक काढण्यात आलेली होती. कधी रे? 1875 मध्ये. आता स्वामी विवेकानंद कोण आहेत? आर्य समाजाचे संस्थापक. आर्य समाज कधी स्थापना झाला? 1875 ला. ठीक आहे. बघा, लोकमान्य टिळक व आगरकर यांच्या सामाजिक कार्यामुळे ज्योतिबांनी त्यांच्या पुणे येथे सत्कार करण्यात आलेला होता. फुले यांचे वर्णन शिक्षण व समता या शब्दामध्ये करण्यात आलेले आहेत. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. पुढे महात्मा फुले यांनी महात्मा फुले यांना काय म्हटलेलं आहे रे? महाराष्ट्राचे मार्टिन लुथर यांना शाहू महाराजांनी म्हटलेले आहेत. ज्योतिबांना हिंदुस्थानाचा बुकर वॉशिंग्टन म्हणून सयाजीराव गायकवाड यांनी म्हटलेलं आहे. आद्य दलित उद्धारक, पतितांचा पालनहार असे उद्धारक महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी म्हटलेलं आहे. लोक मुझे महात्मा कहते हैं, असली महात्मा तो ज्योतिबा थे असे उद्धारक 1932 साली महात्मा गांधी यांनी येरवडा या तुरुंगामधून म्हटलेलं आहे. ज्योतिबा फुले हे कट्टर एकेश्वरवादी होते. एकेश्वरवादाची संकल्पना मांडताना परमेश्वर हा निर्गुण निराकार आहे असे त्यांचे मत होते. मूर्तीपूजेस त्यांचा पूर्णपणे विरोध होता. ज्योतिबा हे परमेश्वरास निर्मिक असे म्हणत होते. विष्णुबुवा ब्रह्मचारी फुले यांचे समकालीन टीकाकार होते. म्हणजे आपल्याला बघता येते की महात्मा ज्योतिबा फुलेंनी कशावर जास्त भर दिलेला आहे? शिक्षणावर भर दिलेला आहे, सामाजिक कार्यावर भर दिलेला आहे. जसा आपण विचार केला की महात्मा फुल्यांनी 1848 ला शिक्षणापासून ते त्यांनी बरेच लोकांमध्ये जनजागृती करणे, दीनबंधू वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपले मत व्यक्त करणे, मग त्यांचे जे काव्यरत्न आले, गुलामगिरी असेल, शेतकऱ्यांचे असूळ असेल, हे प्रत्येक त्यांनी जे काव्य संग्रह लिहिलेले आहेत, त्यांनी पुस्तकं लिहिली आहेत, ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची त्यांनी जबाबदारी घेतली. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वांनी काय केलं पाहिजे? वंदन केलं पाहिजे, याकरिता की त्यांच्यामुळे आज आपलं अस्तित्व आहे. आज आपण थाटामाटात जे राहतो हे महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या शिक्षणामुळे आपण राहत असतो. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आज तुम्ही अधिकारी होणार आहात, आज मोठ्या मोठ्या पदावर जाणार आहात. आम्ही पदावर गेल्यानंतर या महापुरुषांना कुठेतरी विसरत असतो, पण या महापुरुषांमुळेच आम्ही आज शिक्षणाचे दार ओपन केलेले आहेत. म्हणजे त्या महापुरुषांनी शिक्षणाचे दारे ओपन केलेले आहेत. तर यासाठी तुम्ही काय केले पाहिजे? त्यांना वंदन केले पाहिजे. आणि महात्मा ज्योतिबा फुले हा टॉपिक आपला कंप्लीट झालेला आहे. पुढचा टॉपिक आपण नंतर बघणार आहोत. धन्यवाद.